नमस्कार दर्शको, दिनांक 25 डिसेंबर 2023 सोमवार या दिवशी आम्ही जवळपास 40 भक्तजन शेगावसाठी निघालो. हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मिळ योगच होता. आमच्या कॉलनीतील श्री गजानन महाराजांचे परमभक्त नाईक काका यांनी आम्हाला शेगाव वारीसाठी निमंत्रित केले होते. चला तर मग या आमच्या प्रवासाचे चलचित्र आपणही अनुभवा. आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. या वारीसाठी आम्ही सकाळी 8 वाजता निघालो. तर तिथं आपल्याकडून महाप्रसाद दिला जातो. यांना माहिती आहे आणि तिथं आपल्या सर्वांना आरतीची आम्ही संधी देतो. थोडं आणि आरती आपल्या हस्ते होते. आपल्याला यजमानपद आहे, तिथेही यजमानपद आहे दिवटे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आपण वारकरी जे आहेत सर्व ते आपलं महाप्रसाद घेतात. त्याच्यानंतर मग आपण घेतो आणि 3-3:30 पर्यंत सर्व होऊन जातं. एकदा 3-3:30 झाले आणि त्यांची रवानगी झाली की मग आपण शेगावला प्रस्थान करतो. असा आपला दरवर्षीचा कार्यक्रम आहे. हे 15वं वर्ष आहे. गजानन महाराजांची खूप मोठी कृपा आहे. आणि दुसरं महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन असं आहे की तुम्हाला आम्ही घेऊन जात नाही, ते सर्वांना गजानन महाराजांनी बोलवलं आहे. म्हणून आम्हाला श्रेय कोणी द्यायचं नाही की वो हे नाईक काका आहे त्यांनी सांगितलं म्हणून आमची झाली वारी. तसं काही नाही. आपण आहे ना सनातन हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे आणि आपण खूप भाग्यवान आहे. आपण सर्व रामवंशी आहेत बरं का. आणि अशा प्रकारे आपली आता ही वारी सुरू झाली. आणि जय गजानन जुनं कोणाला काही भजन करायची असतात, आमच्या मिसेस हे प्रवचनकार आहेत, त्या भजन पण करतात बरं का. एखाद वेळेस प्रवचन पण करतील ते. गजानन महाराज की जय. गण गण गणात मोरे. आम्ही आता जसं जवळ येऊ तसं वाटेत फुलंब्रीच्या पुढे साई हॉटेल येथे गरमागरम नाश्ता केला, चहा घेतला. सकाळच्या मधुर वातावरणात या प्रवासाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर नवीन मैत्रिणी पण भेटत होत्या.
त्यानंतर पुढे आम्ही दिनांक 21 तारखेला छत्रपती संभाजीनगरमधून प्रस्थान केलेल्या दिंडीला वाटेत भेटलो. तेथे परत एकदा गजानन महाराजांना नमन केले व पुढे थोडं पायी व मग बसने उरलेला 12 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. बुलढाणा जिल्ह्यातील म्हसला या गावी पोहोचलो. नमस्कार. हा माझ्या जीवनातला पहिला अनुभव आहे. मी दिंडीसोबत चालली आहे. छान अनुभव आहे. बसमधले प्रवासी वगैरे खूप छान आहे. आणि आता आपण थांबणार आहोत. इथला प्रसाद घेणार आहोत आणि इथूनच आपलं 4 वाजता प्रस्थान. तेथील मारुती मंदिरात येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचे व आमच्या भोजनाची व्यवस्था तेथील श्री अनिल दिवटे यांनी केली होती. ग्रामपंचायत कार्यालय म्हसला, बुलढाणा. म्हसला खुर्द, बोदेगाव, तलाठी कार्यालय. फोटो घ्यायचा असेल तर काय माहिती. श्रीराम जय राम. श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 श्री घ्या जा मला हे पण आहे मोठं. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय कबीर रामदूत तर्जनम यमदूतानां राम रामेति रजनम रामो सदा जयते.
महाप्रसादाची तयारी चालू आहे. महाप्रसाद बघा, त्या पोळ्या बघा किती मोठ्या मोठ्या. सहभाग घेतलेला आहे प्रत्येक जण त्यात सहभाग घेतोय व आपला खारीचा वाटा त्यात साथ देतो. मोठी पोळी म्हणजे मोठी पोळी चला क्यू मध्ये बसा. कोणाकोणाला बसायचंय? हां लाइन करा, लाइन लावा. अभी मिसेस का अच्छा करना. वो तो पहले काम करूंगा ना, मुझे खाना है. खाने वाला चल टाइम बांधायला काय अनिल दिवटे साहेब आम्ही आचार्य. तुम्ही आचार्य. आता करतो मी, आता करतो. झालं सुरू आता. संभाजीनगरमधून गेलेल्या दिंडीच्या स्वागतासाठी तेथील गावकऱ्यांनी सुद्धा वाजत गाजत व हरिनामाचा जयघोष करत मंदिरातून दिंडी काढली होती व ती येणाऱ्या दिंडीला सामील झाली. तिथून आम्ही गणगण गणात बोलते व हरिनामाचा जयघोष करत फुगड्या खेळत दिंडी मंदिरापर्यंत आणली.
गोपाल कृष्ण राधे कृष्ण गोपाल कृष्ण राधे कृष्ण मागे जाऊ दे मला. बरोबरचा आपला पहिलाच अनुभव आहे.
तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको न म्हणता अनंता, रघुनायका मागणे निर्याता, मन ध्याय माझे त्या स्थळी रूप तुझे, इथे वितो मस्तक त्या ठिकाणी, तेथून साधारणतः 4 वाजता आम्ही शेगावकडे प्रस्थान केले. निघाल्यानंतर एक साधारण 35-40 हजार फुटावर विमान होतं. ऐकू येत आहे ना? 40,000 फुटावर आल्यानंतर अचानक विमानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि विमान हवेमध्ये गटांगळ्या खात होतं. आमच्या आत्याला गजानन महाराजांची पोथी वाचायची खूप सवय. तिच्या पर्समध्ये पोथी होती. म्हणजे सगळे पॅसेंजर एकमेकाच्या अंगावर पडले. मामा पडले, मामाचा हात फ्रॅक्चर झाला. आत्या पडली, आत्याने पर्स काढली आणि 40,000 फुटावरती गजानन महाराजांचा अध्याय वाचायला सुरुवात केली. आणि हे जे विमान होतं हे 3-4 गटांगळ्या खाऊन जवळपास 20-25 मिनिटानंतर स्टेबल झालं. तर ते विमान जेव्हा स्टेबल झालं त्याच्यातले जवळपास 200 ते 250 लोक होते. प्रत्येकाला फ्रॅक्चर झालं होतं, काही ना काहीतरी त्रास झाला होता. आणि त्या पिरियडमध्ये आत्यानी प्रसंगात सावरून तिने काय केलं, तिला आता कन्फर्म झालं होतं की आपण आता जाणार आहे. तिने मोबाईलमध्ये मेसेज टाईप केला आणि सगळ्या नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये टाकून दिला. आम्हाला यायला होता. आणि अर्ध्या 1 तासानंतर विमान स्टेबल झालं. या आजारी म्हणजे फार लागला होता त्यांना फर्स्ट एड दिल्या गेली आतमध्ये. जवळपास
450 लोक होते आणि यांच्या कॅबिनमध्ये 200 लोक होते बिझनेस क्लास याच्यामध्ये. तर ते जेव्हा इस्तंबूलला उतरलं विमान तेव्हा तिथलं म्हणजे इमर्जन्सी सगळा स्टाफ आला, विमानातल्या लोकांना ट्रीटमेंट दिली. आणि जेव्हा विमान लँड झालं इस्तंबूलला तेव्हा सगळ्यांचे मोबाईल चालू झाले. तर त्याचा मेसेज सगळ्यांना आला, आम्हाला पण आला. आम्ही त्या ह्याच्यात होतो की आता हे गेलेले, कुणालाच विश्वास नव्हता की ते वाचले असतील. जेव्हा इस्तंबूलला उतरल्यानंतर तिने फोन केला आम्हाला की असं असं झालं होतं आणि आम्ही गेलो होतो, पण महाराजांच्या पोचीमुळे आम्हाला वरती कुठेतरी काहीतरी भास झाला. विमान परत जागच्या जागेवर आलं आणि आम्ही खाली उतरलो. तर ती मध्ये आली होती, स्पेशल आम्ही शेगावला जाऊन दर्शन घेऊन आलो. तिचा अनुभव मला व्हॉट्सअपवर आहे, फेसबुकला आहे, मी तुम्हाला सगळ्यांना शेअर करेन आपल्या ग्रुपमध्ये. म्हणजे हा एक अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे आमची जेव्हा आता हे 15 वर्ष आहे, पहिल्या वर्षी होतं आज आपल्याला द्यायचं तुम्ही काय देता. आम्ही म्हटलं ठीक आहे मी तांदूळ देतो. त्यावेळेस असा प्रकार काहीच नव्हता, काही घेऊन जायचा. आम्ही तांदूळ घेतला, अंदाजा केला की किती लोक आहेत, 100 लोक जरी धरले आम्ही त्या हिशोबाने स्वयंपाक करून आणला. जेव्हा शेतात थांबलो आम्ही महाराष्ट्राच्या जवळ, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा वाढायला सुरुवात झाली तेव्हा लोक खूप वाटले, एकदम वाढले होते लोक, गावातले लोक, बाजूचे. आणि आम्ही 100 ते 150 लोक, याच्यावरती अन्न नव्हतं तेव्हा अन्न मारत होते सोबत. तेव्हा मग काय झालं की आम्हाला ती शंका आली की आता 100 लोकांचं जेवण एवढ्या लोकांना कसं पुरेल. तर महाराजांनी काय केलं म्हणजे अन्न महाराज म्हणजे प्रवीणची वडील, त्यांनी त्यांचं उपकरण टाकलं तेव्हा वाढायला सुरुवात करत. आम्ही वाढायला सुरुवात केली, 300-350 लोक जेवले. आणि जेव्हा आम्ही परत अन्न पाहिलं जेवढं आणलं होतं तेवढंच उरलं होतं. आणि तेच अन्न आम्ही पुढे वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये आपण वाटलं. अक्षरशः अंगावर कपडे नव्हते, अशा बायका पुरुष सगळे आले. 5 मिनिटात सगळा प्रसाद संपला. हे आमचा पहिल्या वर्षाचा अनुभव. हे म्हणजे आम्ही डोळ्यांनी पाहिलं. मी तर दर्शनला ठरवत असतो, पण गुरुवारी मात्र आम्ही अर्धा तास सांगतो. महाजन साहेब, मनीष महाजन यांचे मिस्टर आहेत, ते माझ्यापेक्षाही खूप त्यांना भक्ती आहे. आम्ही 7-8 लोक तिथं 7 वाजेपासून 7:30 वाजेपर्यंत आरतीला आम्ही थांबतो. आणि आरती झाल्यानंतर विठोबा रुक्माईचं वर मंदिर आहे, तिथं आम्ही प्रदक्षिणा घालून पुन्हा खाली येतो, पादुकांचे दर्शन घेतो खाली. आणि तिथं तीर्थ ठेवलेलं असतं 7:30. तर मी दर गुरुवारप्रमाणे आम्ही 7-8 लोक मनीष महाजन आहे, अजून 5-6 लोक खास असतो गुरुवारी. तर माझे दर्शन झाले, आरती आम्ही संपले. आरती संपून आम्ही वर मी गेलो, विठोबा रुक्माईचे दर्शन घेतले आणि मग खाली उतरलो. ते पादुकांकडे जात होतो. तर एक जोडपं माझ्या वयात आणि त्यांचा मुलगा असं प्रदक्षिणा घालीत होते. आणि अक्षरशः माझ्या समोरच त्या माणसाला हात टाकला. ॲक्च्युअली तो गेला, त्याला सर्व हे ते आपल्याला दिसतं ना, जेव्हा हे होतं ना, डेड होतो तेव्हा आपल्याला कळून जातो की अरे बाबा हा गेला. आणि वाटतं तिकडे झाला जीप बाहेर वगैरे. त्याचा मुलगा रडू लागला, म्हणजे बायको रडू लागली. आता मी तीर्थ घेतलं होतं, ते बाजूला घेत होता. तर ते मी प्यालामध्ये जे तीर्थ होतं ना, त्या मावशीला मी सांगितलं तुम्ही मावशी ठीक आहे, तुम्ही हे तीर्थ त्याच्या पोटामध्ये कोंबा, तुम्ही 3-4दा कोंबा. तिनं 3-4दा कोंबलं तिनं. आणि अक्षरशः महाराजांची शपथ घेऊन सांगतो, तो उठून बसला. आणि उठून बसल्यानंतर मला बघितलं त्यांनी. तिथं 60 लोक भक्त होते, म्हणजे प्रत्यक्षदर्शनी समजे ते एव्हिडन्स म्हणतात ना त्याला, ते साक्षी. त्यांचे मिस्टर पण होते. अरे म्हणे हे तर चमत्कार झाला, म्हणे तुमच्या हातूनच झालं म्हणे. बघा महाराज आहे. संध्याकाळी 7:30 वाजता शेगाव येथे पोहोचलो.
पोहोचले तुम्ही? हो आम्ही पोहोचलो. हे पाहिजे होतं बघ मला. हो हो अजिबातच सवय नाही आपल्याला चालायची अनवाणी. गाडी पार्किंगचा भाग तेव्हा त्यांनी ठेवलाय. इकडे 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 असं पसरू नका तुम्ही. दोन दोनच्या लाईन लावा. संध्याकाळी 7 वाजता आपण शेगाव येथे पोहोचलेलो आहोत. आता आपण दर्शनाच्या रांगेला लागलेलो आहोत. स्वच्छता आहे प्रकट स्थानाच्या तिथं आपण आलेलो आहोत. श्रद्धास्थान आपण बघितलंच तू आमच्या माझ्या व्हिडिओमध्ये. कार्यालय आपल्याला सध्याचे 4-5 वाजणार. बापरे पाऊस तुला एकटं राहावं लागेल. त्याच्यामुळे म्हणा नाही काय हरकत नाही. निघून जाऊ परत. उद्या दिवस जाईल सगळा. उद्या परत सगळा दिवस जाईल. ते तुझ्यावरच अवलंबून आहे ना पूर्ण. करा ना त्याच्यात. नाही कोणी बोलून करा. किधर आ गए आपण? हां करावं लागेल. नाही थोडंसं राहिलं याला. नंतर टाकावर का असणार फोटो. हो हो ग्रुप बनवलाय नवीन म्हणे त्यावर टाका. मला माहिती नाही मला काय सांगितलं नाव घातलं. मला सांगितलं मोठ्यांनी सांगितलं. कुठे आपले लोक कुठे? आपले लोक कुठे? नंबर लावला का? लवकर या. ग्रुपला तोडू नका.
गर्दी. आमचा ग्रुप पुढे गेले. जाताना तिथले गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. शेगाव येथे श्रीचे दर्शन घेतल्यानंतर मनाला एक आत्मिक शांतता मिळाली व नंतर महाप्रसाद घेतला व परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो. अतिशय आनंददायी व आध्यात्मिक सुख देणारी ही आमची यात्रा पूर्ण झाली. गणगण गणात बोते गजानन महाराज की जय. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा व शेअर करा आणि महत्त्वाचे, आपण माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.